की ब्राह्मणांनी ब्राह्मणाच्याच जातीच्या पोरीशी करावं असं मनुस्मृतीत कुठेही लिहिलेलं नाही. आता नको तिकडे आपल्याला वळायला. जैसी चोहटाची बळी चाचू भविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती. चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीमध्ये जशी कावळ्याने हवी तशी चोंच घालावी, तशी महापापे वंशजाच्या रक्तमांसादिकात शिरतात. चव्हाट्यावरच पाप करायला तुम्ही सुरुवात जर केलेली असेल, जसे कावळे चोंच मारतात जो बळी दिलेला आहे त्या शवावर, ते त्याप्रमाणे ही सगळी महापाप चांगल्या वंशाच्या लोकांच्या रक्तात घुसतात. वर्णसंकर झाला म्हणून आपण म्हणतो ना, चांगली चांगली भ्रष्ट झालेली माणसं आहेत, चांगली चांगली भ्रष्ट झाली. एकाच कुळात गोकर्ण जन्मतो आणि त्याच कुळात धुंदकारी जन्मतो. धुंदकारीचं काय झालंय? भूत झाला आणि गोकर्ण उद्धारक झाला. एकाच कुळात दोन भाऊ आहेत. उदाहरण आहे ते. एक पापी झाला, एक पुण्यवान झाला, एकाच घरातले दोन. त्याला काय प्रत्येक जण जसा घेऊन आलाय. म्हणजे शेवटी तुमचं आचरण त्याच्यावरती धर्म ठरतो, वर्णसंकर ठरतो. जैसी चोहटाची बळी चाचूम विजे सैरा राऊ कावळी तैसी महापापे कुळी संचरती. चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीमध्ये जशी कावळ्यांनी हवी तशी चोंच घालावी, तशी महापापे वंशजाच्या रक्तमांसादीत शिरतात, भोगावी लागतात. ती पुढे अजून खूप लिहिलंय. काय सायन्स आहे. संकरो नरका एव कुलज्ञानां कुलस्य च. संकरो नरका एव कुलज्ञानां कुलस्य च. पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रिया. आणि वर्णसंकर कुलघातक व कुल या दोघांच्याही नरकाला कारण होतो. कारण या कुलग्नाचे व कुलाचे ज्याची पिंडक्रिया व उदक्रिया लुप्त झाली आहे, असे होतसा ते नरकात पडतात. कुलघाती कुळ दोणी नरका जाती संकरोणी. बुडे पिंडोदक श्रद्धा ब्रह्मभाव नुरे श्राद्धा. नुरे नरक देव भय जन्मा जन्मी दुःख होय. माऊलींचं निरूपण. मग कुळातया अशेखा आणि कुळघातका एरा नरका जाणे आती. मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातकांना अशा उभय पक्षांना नरकाला जाणे भाग पडते. पा सपखल रीतीने ओवी आहे. कुळाला व कुळघातकांना. जो कुळाचा घात करतो तो तर जातोच जातो, पण ज्याने घात सहन केला तोही जातो. जसं बकर कोणी मारलं याला महत्व नाही, पाहणारा, मारणारा, प्रोत्साहन देणारा, खाणारा, वाढणारा, शिजवणारा सारखे दोषी. सहन करत राहिले. पोरग आपला अत्याचार करतोय, पोरग डिबॉचरस आहे आणि आई वडील शांत पाहत आहेत. काय करावं? पोरग ऐकत नाही. घर का नाही त्याचे केलं? घर का नाही सोडलं? का पाहत होते? काही प्रोत्साहन देतात, करू द्या, काय करायचं आपल्याला? पैसा कमवायला आहे, उधळायला आहे, बरं वाटायला. जरी यांनी धर्माचरण केलं,
आणि पाहत राहिले घरी सगळा खेळ, गप्प बसले, तेही खाली येतात. किती अवघड गोष्ट आहे. मग कुळा तया असे का आणि कुळघातका. किती चांगले जरी झाले आणि तुम्ही गप्प बसलेले असाल, सगळं पाहत असाल, अशा उभय पक्षांना नरकाला जाणे भाग आहे, चुकत नाही. दोघांनाही नरकाला जावं लागेल. तुम्ही पाहिलं ना. म्हणजे एखाद्या वेळेस आपण जाऊ दे, आमच्या घरचं कोणी ऐकत नाही, पापाचरण करतायत, आम्ही तरी काय करा, घर सोडायला हवं होतं. आणि तरी तुम्ही राहिले असाल आणि बघ्याची भूमिका घेतली असाल. जाऊ द्या, पाप करतोय ना, आपल्याला पैसा मिळतोय ना, काय करायचं मरू द्या. पुष्कळ माणसं असं करतात. दोघही नरकाला जातात, भलेही तुम्ही पुण्य करा. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित. मग वांडिती स्वर्गरथ पूर्व पुरुष. महत्वाच्या ओळ्यात पुढे पहा, याप्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते. आज न उद्या ते खाली पडणार आहेत. जरी चांगले काही असतील, त्यांची अधोगती होणार जर झालं तर. आणि मग त्यात स्वर्गात असलेले पूर्वीचे पुरुष आपल्या वंशजाच्या पापामुळे फिरून आपोआप परत येतात. चुकून पुण्य केलेलं असेल आणि स्वर्ग भोगत असतील तुमचे पूर्वज, तर खालच्या पिढ्यांनी पाप केले, पुण्याचाच वाटा मिळतोय असं समजू नका, पापाचाही मिळतोय. एकदा मी बोललेलो याच्यावर. पुण्यच मिळतंय समजू नका, पापही मिळतं. नवरा पाप करत असेल आणि बायको सगळं सहनही करत असेल, नाईलाज आहे म्हणा, पण समजा सहन केलं मनाने, जाऊ द्या, पाप करू द्या, पण आपल्याला सोन्याचे दागिने तर मिळत आहेत. भ्रष्टाचार नवरा करत असेल, ठीक आहे, करू द्या, आम्हाला सगळं मिळतंय ना. पुण्यक्षय होतो आणि त्यांचं पुण्यक्षय झालं की ते स्वर्गातून खाली पडतात. यांच्या पापामुळे त्यांचं पुण्यक्षय. आणि घरात देखील असंच आहे. लक्षात घ्या, किती विचित्र विज्ञान आहे. पित्र जे आपण घालतो ना, काय प्रथा आहे पित्रांची. पित्रांची प्रथा अशी आहे की जे पूर्वज नरकात असो की स्वर्गात असो, स्वतःच्या आयुष्यात केलेल्या चुकांमुळे थोडंसं पुण्य झालं आणि पाप भोगतोय, ते इच्छा करतात की आमच्या कुळात कोणीतरी पुण्यवान व्हावं आणि त्याचा हिस्सा आम्हाला मिळावा. पितरांचा एक हिस्सा आहे, मी सांगितलं होतं. देवतेचा असतो तसा पितरांचा हिस्सा असतो. ती ओवी जी घेतली होती, माझं हृदय सद्गुरू, त्याच्यात मला वाटतं मी बोललेलो आहे हा विषय. देवांचा हिस्सा, गुरुचा हिस्सा, पितरांचा हिस्सा, समाजाचा हिस्सा, नातेवाईकाचा हिस्सा, पाखरांचा हिस्सा, उंदराचा हिस्सा, चोराचाही हिस्सा, इन्कम टॅक्स ऑफिसरचा हिस्सा, सगळे हिस्से असतात. पाहुण्याचा हिस्सा, प्रत्येकाचा हिस्सा. दानामध्ये देखील म्हटलेलं आहे, दान जर तुम्ही नाही दिलं, भिकाऱ्याला असो कुठे असो, एक सहज काय होतं, त्याच्या हाती पुढच्या जन्मात दानपत्र येत, त्याला भीक मागावी लागेल. हे नियम आहेत सगळे. म्हणून पाप जरी केले खालच्या पिढ्यांनी, त्या पापाचाही हिस्सा बिचाऱ्यांना जातो तिकडे भोगायला. म्हणजे थोडं बहुत पुण्य असेल ते त्यांचं नष्ट होतं, हे खाली पडतात यांच्यामुळे. ते श्राप देतात, श्राप. पिढी किती नालायक निघाली, श्राप देतात. आणि पहिला श्राप कोणाला मिळतो, ज्यांनी प्रोत्साहन दिलं करायला.
कारण हा तर बेशुद्धीत करतो, पण हे तर शुद्धीवर होते ना. प्रल्हाद आणि बापाला प्रत्येक वेळेस विरोध केलेला आहे, लक्षात घ्या. सहन केलं पण विरोध केलेला आहे. आम्हाला काय करायचं, मरण मरण मरण, मी माझं देवधर्म करतो असं नाही, विरोध केलेला. पण पुण्याचा ठेवा हिरण्याकश्यपूला मिळाला. प्रल्हादाच्या पाप संपवली. म्हणजे पुण्याईनं पुढच्या पिढ्यांनाही आपल्याला तारता येतं, आणि पाप जर आपण केले तर बिचाऱ्यांना भोगावं लागतं, त्यांचं पुण्यक्षय होऊन खाली यावं लागतं. अर्जुन सांगतोय, देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित. पतित खाली पडतात. मग वांडिती स्वर्गरथ पूर्व पुरुष, स्वर्गातून खाली पडतात, पुन्हा पाप भोगायला येतात. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे. आपण जे पित्र घालतो त्याच्यामध्ये पुण्याचा ठेवा मिळाला पाहिजे. त्या अन्नाला महत्व नाही बरं का, अन्नाला महत्व नाही. काय आवडतं त्यांना, दारू आवडत होती, दारू. तंबाखू आवडत होती, तंबाखू, असं नाही. त्या निमित्ताने तुम्ही तुमचं पुण्य अर्पण करताय. भगवंता जिथं जिथं जे असतील ना, माझं पुण्य लागू दे, ते तुम्हाला स्वर्गातून नरकातून जिथे असतील तिथून आशीर्वाद देतात. ज्या जन्मात असतील तिथून आशीर्वाद देते. मी सांगितलं होतं, उदाहरणात एखादे पूर्वज बैल असेल आणि अशा माणसाच्या हाती लागला की चाबूकच मारतोय सारखा, आणि तुम्ही तुमच्या पुण्याईचं इथे दान केलं, काय होईल? त्याला बुद्धी होईल की पोखरणासारख्यांच्या इथं विकून टाकावा, जो देवधर्माचा माणूस आहे, जो सांभाळ करेल, जो मारणार नाही. त्यावेळेस त्याचे जे आनंदाश्रू निघतात त्या बैलाचे, हे याला इकडे कामी येतात. लक्षात घ्या, सगळीकडे फार विचित्र सगळा प्रकार आहे. आपोआप जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. ज्या कुळात नित्य व नैमित्तिक करावे याच्या अवश्य अशा रक्तमन बुद्धी यांच्या द्वारा इंद्रियांना योग्य वळण लागाव्यात म्हणून धार्मिक विज्ञानिक क्रिया बंद पडतात आणि विशेष निमित्ताने करावयाची कर्मही होत नाहीत, तेव्हा कोण कोणाला तिळोदक अर्पण करणार? फार महत्वाचं. तिळोदक म्हणजे, अरे पापी माणूस समजा अर्पण जरी श्राद्धाचं करत असेल, काय मिळणार आहे त्यांना? पापच मिळणार. कोण कोणाला अर्पण करणार? तेही पापी, तुम्हीही पापी. आणि अन्नानं जरी तुम्ही अर्पण केलं, आणि जेवणारे ब्राह्मणही पापी, संध्याकाळी जाऊन दारू पितात आणि ते येऊन तुमच्या इथे जेवतात. कोण कोणाला तिलोदक देणार आणि काय मिळणार? पापच होणार, असं भगवान ज्ञानेश्वर ओवीस सांगतायत. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे. ज्या कुळात नित्य व नैमित्तिक करावयाच्या क्रिया द्वारा इंद्रियांना योग्य वळण लावल्या जात नाहीत, त्या घरात काय काय चालतं? लोकांनी एवढेच अर्थ केले बरं का. वैश्यदेव नैवेद्य केलं, 1.5 बुटलीच्या देवाला स्नान घातलं, ते लहान लहान असतात, कसं तरी आपलं, आणि अशी आरती टाकली की झाले, पोहोचलोत आम्ही. आणि एक माळ ओढीत 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 ओढली, फरफटत फरफटत ओढणं, आणि नाम देखील फरफटत ओढणं आणि चालणं. असं केलं त्याला विज्ञानी प्रयोग म्हणत नाही. विज्ञानी प्रयोग म्हणजे
24 तास हा जागा पाहिजे. हो जागृती.